नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर माझ्या इथं कडकण्या तयार झालेल्या आहेत आणि देवीचा साज पण. आता याच्यातल्या मी 5 कडकण्या बाजूला घेतलेल्या आहेत आणि याची माळ तयार करून घ्यायची. आता मी तुम्हाला माळ कशी करायची ती दाखवणार आहे. इथं मी सुई घेतलेली आहे आणि इथं आटीचा दोरा घेतलेला आहे. आता इथं सुईमध्ये दोरा ओवून घ्यायचा आहे. तर जेवढी माळ बनवायची तेवढे दोरा घ्यायचा आहे आपल्याला. तर आता या कडकणीला जी असे ते फुगे आलेले असतात तिथं वेज पाडून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं इथं सहज वेज पडलं जाते. तर मी आता याला बघू शकता दोन्ही पण बाजूला मी वेज पाडून घेतलेला आहे आणि सुरुवातीला पुढून घालायची सुई आणि नंतर अशा पद्धतीनं सर्व कडकण्या ओवून घ्यायच्यात. तर एकदम अशी लांब माळ तयार होते. तुम्हाला जर वाटलं अशी लांब नको असेल तर एकाच धाग्यामध्ये अशा एका याच्यातूनच तुम्ही पण माळ बनवू शकता. तर मी थोडेसे असे लांब आकाराची माळ बनवून घेणार आहे. याच पद्धतीने मी सर्व कडकण्या ओवून घेतल्यात सुईमध्ये आणि या दोऱ्यामध्ये. तर बघू शकता आता एक कडकणी राहिलेली आहे तर ती पण अशीच ओवून घेणार आहे. तर मी जे करंडे बनवले होते त्याला हळदी आणि कुंकाचं बोट लावून घ्यायचे. असे रिकामे करंडे ओवायचे नाहीत. तर मी अशा पद्धतीने करंडे पण ओवून घेणार आहे. सुरुवातीला हळदीचं आणि नंतर कुंकाचं असं ओवून घेतलेलं आहे आणि जोडवे पण ओवून घ्यायचेत. देवीच्या बांगड्या पण घ्यायच्यात ओवून ह्याच्यामध्येच. आता सर्व साज मी ह्याच्यामध्ये ओवून घेणार आहे. तर आता इथं कंगवा पण घ्यायचा आहे. तर एकाच बाजूला येस पाडून असं ओवून घ्यायचं. आता ही वेणी पण ओवून घेणार आहे. बघू शकता आता सर्व ओवून तयार झालेलं आहे. तर मी आता दोरा तोडून घेणार आहे. तर खालच्या बाजूचा दोरा तोडून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला गाठ मारून घ्यायची. तर आता ही खालच्या खालीच असे गाठ मारून घ्यायची. आता इथं कडकण्याची माळ तयार झालेली आहे बघू शकता. आता मी घटाला बांधून घेतलेली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.